तर मित्रांनो, आपण म्हाडाच्या ज्या बातमीची गेल्या अनेक महिन्यांपासून वाट बघत आहात, ती आनंदाची बातमी अखेर म्हाडातून देण्यात आलेली आहे. आणि ही बातमी म्हणजे येणारी मुंबईची लॉटरी केव्हा जाहीर होणार आहे, नेमकं या लॉटरीमध्ये किती घरे असणार आहेत, आणि त्याशिवाय नेमकं ती घरे कुठे कुठे असणार आहेत, त्याशिवाय त्या घरांची किमती काय असतील, कार्पेट एरिया काय असतील, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात मित्रांनो. आणि म्हणून कालच म्हाडाकडून या संदर्भात अतिशय महत्त्वाचं अपडेट देण्यात आलेलं आहे. नेमकं ही लॉटरी कधीपर्यंत जाहीर होईल, कधी याची जाहिरात प्रसिद्ध होईल, आणि नेमकं पुढचं शेड्यूल काय असणार आहे, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जी काही म्हाडाची लॉटरी येणार आहे मित्रांनो, मुंबईची लॉटरी विशेषतः, त्या लॉटरीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण अनेक अपडेट पाहतोय म्हाडाच्या मुंबई लॉटरी संदर्भात. अनेक महिन्यापासून माहिती पाहतोय की मुंबईची लॉटरी जी काही येणं अपेक्षित होतं 2025 मध्ये मुंबईची लॉटरी जाहीर झाली नाही, आणि म्हणून 2025 हे वर्ष म्हाडाच्या अर्जदारांसाठी, विशेषतः मुंबईच्या अर्जदारांसाठी खूप निराशाजनक गेलेलं आहे. पण आता मात्र आपण पाहिलं होतं की जी काही नवीन लॉटरी आहे ती 2026 मध्ये जाहीर होईल असं म्हाडातून सांगण्यात आलेलं होतं, आणि त्या दृष्टीने आता म्हाडामध्ये तयारी सुरू करण्यात आलेली आहे. अर्थातच काल म्हाडातून सांगण्यात आलं की नेमकं ही काही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, ती केली जाणार आहे मार्च महिन्यामध्ये. म्हणजे मार्च महिन्यात ही जाहिरात प्रसिद्ध होईल, आणि पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये याचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस करून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात याची सोडत जाहीर केली जाणार आहे. आता ही मित्रांनो मुंबईकरांच्या दृष्टीने किंवा मुंबईसाठी जे मुंबईच्या घरांसाठी किंवा मुंबई म्हाडाच्या लॉटरीसाठी जे अर्जदार अनेक वर्षापासून किंवा अनेक महिन्यापासून वाट बघतायत, त्यांच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे किंवा दिलासादायक बातमी आहे असं आपण म्हणू शकतो. आता जी काही घरे आहेत मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आपण सातत्यानं वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पण याच्या संदर्भात माहिती देतोय की नेमका कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध करण्यात येणार आहेत. तर याच्या संदर्भातलं जी काही माहिती आपण बघतोय मित्रांनो, या संदर्भातलं अपडेट हे आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात याचं अपडेट प्रसिद्ध झालेलं, याचं वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे. नेमकं त्या वृत्तानुसार मित्रांनो, कारण हे जे काही वृत्त आहे ते काल जे काही म्हाडातून अपडेट देण्यात आलेले आहे पत्रकार परिषदेमध्ये, त्याच्यानुसारची माहिती आलेली मित्रांनो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे की नेमकं घरे कोणत्या ठिकाणी असणार आहेत, कुठे असणार आहेत. तर आपण पाहिलेलं की 4 ते 5 हजार घरांसाठी ही लॉटरी जाहीर होणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो म्हाडाने एक नवीन निर्णय घेतलेला आहे की जी घरे येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत किंवा 2 वर्षामध्ये बांधून पूर्ण होणार आहेत, अशाही घरांचा समावेश या लॉटरीमध्ये केला जाणार आहे. अर्थातच रेडी टू मूव्ह घरे उपलब्ध न होता, म्हणजे काही प्रमाणात काही घरे ही अंडर कन्स्ट्रक्शन घरे उपलब्ध केली जाणार आहेत, जेणेकरून घरांची संख्या वाढू शकते आणि घर घेणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो, त्यांना पैसे भरायला सुद्धा दिलासा मिळू शकतो. आता अंडर कन्स्ट्रक्शन घरे जी काय मित्रांनो ते कोणत्या ठिकाणी असतील, तर त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे कन्नमार नगर नंबर 2 विक्रोळी. आता विक्रोळी या ठिकाणी जी काही घरे आहेत मित्रांनो ती जवळजवळ 1300 घरांचं बांधकाम सुरू आहे, आणि या 1300 घरांचं बांधकाम जे काही सुरू आहे त्याच्या संदर्भात ऑलरेडी अपडेट पाहिलेले आहेत. साईट विजिट आपण केलेली आहे, साईटला गेलेलो आहे, म्हणजे जे काही बाह्य जो काही परिसर आहे तो आपण नक्कीच दाखवलेला आहे. नेमकं 1300 घरे कुठे बांधली जातात आणि ते 1300 घरांचं वैशिष्ट्य काय असणार आहे, नेमकं त्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य काय असणार आहे, हे लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मग 1300 घरे ही विक्रोळी कन्नमानगर या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यापैकी काही घरे 84 घरांची इमारत ही ऑलरेडी तयार झालेली आहे. आता तुम्ही दोन्ही व्हिज्युअल्स बघा. पहिलं व्हिज्युअल्स बघा, तुम्हाला जे काही 1300 घरे उपलब्ध होणार आहेत ती आहेत, आणि एक बिल्डिंग आहे ज्या ठिकाणी 84 घरे ऑलरेडी त्या घरांचं काम झालेलं आहे, व्हाईट वॉश सुरू झालेलं आहे, म्हणजे त्याला आता पांढरा रंग देण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 2 BHK ची 84 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. म्हणजे एकूण 1300 घरांपैकी 84 घरे तुम्हाला रेडी टू मिळणार आहेत, बाकीचे घरे अंडर कन्स्ट्रक्शन असणार आहेत असं तरी कुठेतरी सध्या सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून 84 घरे ही तयार आहेत, त्यांचं सगळं ऑलरेडी काम सुरू झालेलं, फक्त बाहेरची कंपाऊंडची किंवा वॉलची कामं सध्या सुरू आहेत, तीही कामं लवकरच पूर्ण केली जाणार आहेत, आणि म्हणून या घरांचा समावेश सुद्धा या लॉटरीमध्ये केला जाणार आहे. त्यानंतर दुसरं एक आहे मित्रांनो ठिकाण प्रतीक्षानगर सायन. प्रतीक्षानगर सायन या ठिकाणी 500 घरांचं बांधकाम सध्या सुरू आहे, आणि ही घरे सुद्धा चांगल्या लोकेशनला आहेत, प्राईम लोकेशनला आहेत. प्रतीक्षानगर ही आपल्याला माहिती की म्हाडाची खूप मोठी वसाहत आहे, आणि त्या वसाहतीमध्ये ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, जी 500 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याशिवाय या दोन्ही लोकेशनपेक्षा, दोन्ही म्हणजे विक्रोळी आणि साईन या दोन्ही लोकेशनपेक्षा अजून एक महत्त्वाचं लोकेशन आहे, आणि ते म्हणजे गोरेगाव पश्चिम. गोरेगाव पश्चिम या ठिकाणी जो काही पत्राचाळ प्रकल्प आहे, पत्राचाळ प्रकल्पामध्ये ऑलरेडी आपण व्हिजिट केली आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो की पत्राचाळ या ठिकाणी 2 प्रकारचे घरांचं काम सुरू आहे. एक
रेडी टू मूव्ह त्या ठिकाणी सुद्धा 84 घरे उपलब्ध होणार आहेत, जी तयार झालेली आहेत, ऑलमोस्ट आहे. त्याचं पण व्हाईट वॉश सुरू आहे. त्याचं आम्ही ऑलरेडी अनेकदा त्याचे आम्ही अपडेट देत होतो, शॉर्टच्या माध्यमातून आम्ही अपडेट देत असतो. म्हणून मित्रांनो प्लीज तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल व्यतिरिक्त आमचं RK प्रॉपर्टी न्यूज इंस्टाग्राम चॅनल आहे, RK प्रॉपर्टी न्यूज फेसबुक पेज सुद्धा आहे, त्या पेजला फॉलो करा. त्याच्यामध्ये आम्ही शॉर्ट्स टाकत असतो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे शॉर्ट्स आपण त्याच्यामध्ये, म्हणजे यूट्यूबपेक्षा जास्त शॉर्ट आपले तिकडे असतात आणि म्हणून ते सगळे अपडेट तुम्ही पाहत चला. तर जे पत्रचाळ गोरेगाव आहे या ठिकाणी सुद्धा घरांचं काम सुरू आहे. या ठिकाणी जी 84 घरे तयार होत आहेत त्याचं तुम्ही व्हिज्युअल बघू शकता. ही अशा प्रकारची इमारत आहे, त्या ठिकाणी ही घरांचं काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे. अर्थातच ही घरे तुम्हाला लॉटरी निघेपर्यंत रेडी टू मूव्ह होतील, पण त्या व्यतिरिक्त जे काही 2500 घरांचं काम सुरू आहे त्याही घरांचे अपडेट आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याचंही काम जोमाने सुरू आहे आणि म्हणून तेथील अपडेट आम्ही घेणार आहोत. म्हणून 2500 घरे, जवळजवळ 2500 घरे ही फक्त आणि फक्त पत्राचाळ गोरेगाव या ठिकाणी मिळणार आहेत, जे राम मंदिर स्टेशन पासून अगदी वॉकेबल, म्हणजे पायी पायी तुम्ही चालत गेलात तर तुम्हाला 7 ते 8 मिनिटाचा अंतर ते असणार आहे पत्राचाळ प्रकल्प. आणि याच्यापूर्वी सुद्धा जवळजवळ 372 जे काही 306 विजेत्यांना तेथील अलॉटमेंट याच वर्षी झालेलं आहे. म्हणून हा प्रकल्प सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने, LIG उत्पन्न गटाच्या दृष्टीने, MIGच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. आता याच्यामध्ये अजून जे काही लोकेशन आहे त्याच्यापैकी बोरीवली आहे, मालाड मालवणी आहे, चारकोप आहे, इकडे शिंपोली आहे, अशा साईडला सुद्धा काही घरे तयार येतील, जे मागील लॉटरीत काही शिल्लक घरे असणार आहेत आणि काही नव्याने बांधकाम सुरू आहे असे कुठे समजतंय. लवकरच मी त्याचे सुद्धा अपडेट घेणार आहोत. पण हे महत्त्वाचे 2-3 ठिकाणी सांगितले मित्रांनो. त्या व्यतिरिक्त जे काही खाजगी विकासकांचे विकास नियंत्रण नियमावली 73(3) याच्यामध्ये सुद्धा जे काही घरे बांधली जात आहेत तीही घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. अर्थातच खाजगी विकासकांची घरे सुद्धा आपल्याला या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. आणि म्हणून हे सगळी घरे मित्रांनो अंडर कन्स्ट्रक्शन. आज मी काही सांगितले, काही घरे रेडी आहेत. 84 घरांचे काही इमारतीचं काम सुरू झालेलं आहे, किंवा काहींचं काम हे येणाऱ्या 6 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे, काहींचं काम हे येणाऱ्या वर्षभरात पूर्ण होणार आहे. आणि म्हणून अशी घरे सुद्धा यावेळेस आता समाविष्ट केली जाणार आहेत. यासाठी म्हाडाच्या नियमावलीत काही प्रमाणात बदल केला जाणार आहे आणि तो असा की जे घरे येणाऱ्या 3 वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत, म्हणजे 29-30 पर्यंत पूर्ण होणार आहेत. जसं की गोरेगाव पत्राचाळ येथील घरांचं हे कंप्लीशन डेट आहे 2029, म्हणजे मग जे 2029 मध्ये जी घरे पूर्ण होतील तीही घरे या लॉटरीत समाविष्ट केली जाणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला आता जर तुम्हाला लॉटरी लागली तर 3 वर्ष तुम्हाला त्या घरासाठी वाट पाहावी लागणार आहे. अशा कृतीने नियमामध्ये बदल केला जाणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्याही मनात आहे आणि माझ्याही मनात आहे, आता लॉटरी लागली आणि जर 29ला पोझिशन असेल तर मग आम्ही पैसे आताच भरायचे का 29 मध्ये भरायचे, असाही प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. तर सध्याच्या प्रचलित नियमानुसार मित्रांनो, जरी तुम्हाला 2017 मध्ये लॉटरी लागली असेल किंवा 2025 मध्ये लॉटरी लागली असेल आणि ते घर जर 27 मध्ये पूर्ण होत असेल, तर 25 मध्ये लॉटरी लागल्यानंतर 27 पर्यंत जोपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत फक्त अनामत रक्कमच म्हाडाकडे राहते, अनामत रक्कमच म्हाडाकडे ठेवली जाते. आणि जेव्हा 2 वर्षांतर त्याचं काम पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्हाला सगळी रक्कम भरायला पत्र दिलं जातं. हा आतापर्यंतचा प्रचलित नियम आहे. पण आता मात्र या नियमामध्ये सुद्धा बदल केला जाणार आहे. आणि तो म्हणजे जसं जसं या घरांचं काम असेल, जसं जसं या घरांचं म्हणजे काम पूर्ण होईल तसे हप्त्यानुसार तुम्हाला, इन्स्टॉलमेंटनुसार तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत. उदाहरणार्थ मित्रांनो, एखादी जर बिल्डिंग 20 माळ्याची असेल तर जेव्हा पायाचं काम सुरू होईल, पाया भरणी होईल किंवा पाया प्लिंथ होईल त्यावेळेस तुम्हाला 20% पैसे भरायचे आहेत. नंतर जेव्हा परत 7व्या मजल्यापर्यंत घर तयार झाली, इमारत तयार झाली, तर परत तुम्हाला दुसरा हप्ता 20% भरायचा आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्याची 14व्या मजल्यापर्यंत काम होईल तेव्हा तुम्हाला तिसरा हप्ता 20% भरायचा आहे. जेव्हा ती इमारत पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला चौथा हप्ता 20% भरायचा आहे. आणि जेव्हा त्याची OC येईल किंवा पोझिशनची डेट येईल त्यावेळेस तुम्हाला 20% अर्थातच उर्वरित रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. अशी एकूण 5 टप्प्यामध्ये तुम्हाला रक्कम भरायला मिळणार आहे. आता हा फक्त म्हाडाचा नियम आहे. म्हाडामध्ये आता हा जो काही नियम आहे मित्रांनो अजून तरी लागू झालेला नाही. सध्या स्थितीमध्ये फक्त 25% आणि 75% असाच नियम आहे. म्हणजे जर तुम्हाला घर लागलं तर घर जेव्हा तयार होईल, OC येईल, त्यानंतर तुम्हाला पहिलं 1.5 महिन्यामध्ये 25% रक्कम भरायची, पुढील 60 दिवसामध्ये तुम्हाला उर्वरित 75% रक्कम भरायची, असा तो सध्याचा नियम आहे. पण आता मात्र अंडर कन्स्ट्रक्शन घरासाठी नियमावलीमध्ये बदल केला जाणार आहे. आणि आता जे काही मी तुम्हाला इन्स्टॉलमेंट सांगितले त्या 5 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला सगळे पैसे भरायचे आहेत. आता इथे थोडाफार वादाचा विषय होऊ शकतो की हे सगळे नियम
प्रायव्हेट खाजगी विकासकांच्या धर्तीवर हे नियम लागू केले गेले आहेत। आता इथे हा महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला पैसे भरायला वेळ मिळू शकतो, सफिशियंट वेळ मिळेल असा एक प्रश्न आहे, असं एक दिलंच आहे। पण तिथेच तुम्हाला होम लोनचे हप्ते सुद्धा तुम्हाला सोबत भरावे लागणार आहेत। होम लोनचे हप्ते सुद्धा सोबत सुरू होतील, पण घराचं पोझिशन व्हायला मात्र थोडाफार वेळ लागू शकतो। इथे मात्र हा एक निगेटिव्ह पॉईंट नक्कीच मला वाटतो, जो म्हणजे अर्जदाराच्या बाबतीत विचार केला तर थोडा त्यांना आर्थिक नुकसान करणारा ठरू शकतो। पण उर्वरित ज्या काही बाबी आहेत की तुम्हाला सफिशियंट वेळ मिळेल, तुम्हाला कळेल की आपल्या घराचं काम कुठपर्यंत चालू आहे, त्याच्यानं तुम्हाला तशी तयारी करता येते, आर्थिक तडजोड करता येते। पण लॉटरी लागल्यानंतर आता मात्र तुम्हाला लगेच लोन करून होम लोन करून टप्प्यानुसार ते रिलीज करून तुम्हाला ते पैसे भरावे लागणार आहेत। अद्याप हा निर्णय मंजूर झालेला नाही, अजून हा निर्णय झालेला नाही, पण अशा प्रकारे नियम केला जाणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला 2026 मध्ये लॉटरी लागली असली तरी पोझिशन मात्र तुम्हाला 2029 मध्येच मिळणार आहे किंवा 28 मध्येच मिळणार, जे काय पोझिशन देत असेल त्याच वेळेस ते मिळणार आहे। आणि म्हणून इथे कुठेतरी थोडंफार आता हे होऊ शकतं की काही प्रमाणात काही विजेते म्हणतील की चांगला निर्णय आहे, पण काही जणांना हा निर्णय पटणार सुद्धा नाही। त्याच्यावरती नक्कीच मी बोलणार आहे मित्रांनो, नेमका हा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे किंवा याचे काय परिणाम होऊ शकतात याच्यावर सुद्धा मी नक्कीच नवीन एपिसोड घेऊन लवकरच येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जयस्वाल यांनी आता म्हाडाच्या सर्व विभागांना निर्देश दिले आहेत की ज्या ज्या एरियामध्ये घरांचं काम सुरू आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी घरे तयार आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी शिल्लक घरे आहेत त्या सगळ्या घरांचं जे काही डेटा आहे ते कलेक्ट करून ती माहिती सादर करण्याचं जे काही निर्देश आहे ते म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिलेले आहेत। आणि आता सर्व जे काही विभाग आहेत म्हणजे सगळ्या विभागातले जे काही अभियंते आहेत किंवा जे कन्सर्न अधिकारी आहेत ते आता कामाला लागलेले आहेत। आता ज्या ज्या ठिकाणी घरांचं काम सुरू आहे त्याचा डेटा मिळेल, ज्या ज्या ठिकाणी तयार घरे आहेत त्याचा डेटा मिळेल, मागील लॉटरीचे शिल्लक घरे आहेत त्याचा डेटा मिळेल आणि त्याच्यानुसारच ह्या घरांचा डेटा कलेक्ट करून एक स्पेसिफिक नंबर ठरवला जाईल। आणि आता सध्या आमच्या माहितीप्रमाणे मित्रांनो, या लॉटरीमध्ये EWS साठी बरीच कमी घरे असणार आहेत, पण LIG साठी बऱ्याच प्रमाणात जास्त घरे असतील असं कुठेतरी बोललं जात आहे। MIG साठी सुद्धा घरे असतील आणि HIG साठी सुद्धा काही प्रमाणात घरे उपलब्ध होतील असंही कुठेतरी बोललं जात आहे। आता या सगळ्या घरांचा कार्पेट एरिया मित्रांनो, जो कमीत कमी कार्पेट एरिया असणार आहे 310 ते 320 आणि जास्तीत जास्त कार्पेट एरिया असणार आहे मित्रांनो 950 चौरस फूट। त्याशिवाय काही काही ठिकाणी हे 1200च्या घरात कार्पेट एरिया जाईल असे कुठेतरी बोललं जात आहे। पण आता तरी आम्ही ज्या ज्या ठिकाणी साईट विजिट करतो 1200 स्क्वेअर फीटचे घरे अद्याप ते आम्हाला दिसले नाही, पण 850 950 स्क्वेअर फीटच्या घरं आम्हाला आढळून आलेली आहेत। म्हणून कुठेतरी विक्रोळीतील घरे सुद्धा बघा, त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 800 ते 850 कार्पेट एरिया आपल्याला मिळणार आहे, जे 2 BHK असणार आहेत, काही 1 BHK असणार आहेत। आणि म्हणून ही घरे सुद्धा आपल्याला या येणाऱ्या लॉटरीत उपलब्ध केली जाणार आहेत। आणि म्हणून लवकरच या घरांची संख्या अंतिम करून या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार आहे। आणि त्याशिवाय मित्रांनो, आम्ही वाट बघतोय की म्हाडाने काही दिवसांनी सांगितलं होतं की आम्ही याच्यात काही बदल करणार आहोत। अजून काही बदल अपेक्षित आहेत की ते म्हणजे जे काही उत्पन्न गट आहेत ते उत्पन्न गटानुसार घरांची किंमत किंवा त्या उत्पन्नानुसारच घरांची किंमत ठेवणे, कार्पेट एरियानुसार न ठेवणे असाही बदल कुठेतरी केला जाणार आहे। त्याच्या संदर्भातला अपडेट आम्ही घेऊ। त्याशिवाय जी काही म्हणजे 5 वर्षाची अट आहे विकण्याची ती सुद्धा काढली जाईल असं तरी मध्यंतरी अपडेट आलं होतं, पण अद्याप तरी त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही। अनेक जण विचारतात मित्रांनो याच्यावर काही निर्णय झाला का, तर अद्याप ते याच्यावर कुठलाही निर्णय झाला नाही, पण आम्ही त्याच्या संदर्भात नक्कीच अपडेट घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। आणि म्हणून मित्रांनो, आता मात्र तुम्हाला तयारीला लागावं लागणार आहे। ज्यांना ज्यांना म्हाडाच्या लॉटरीसाठी फॉर्म भरायचे आहेत, आम्ही लवकरच मित्रांनो फॉर्म भरण्यापासून ते पुढची सगळी प्रोसेसची जी काही सुविधा आहे ती आम्ही सुद्धा लवकरच उपलब्ध करून देणार आहोत। आणि त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या दृष्टीने तयारी करावी, आपले डॉक्युमेंट्स तयार ठेवावेत। डॉक्युमेंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 डॉक्युमेंट्स आहेत, एक तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट जे 2018च्या नंतरचं पाहिजे, दुसरं इन्कम सर्टिफिकेट किंवा IT रिटर्न, हे तुमचं फायनान्शियल इयर जे काय आहे ते 25-26 असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढे जे काही अपात्रतेची टांगती तलवार असते ती तुमच्यावर राहणार नाही। त्याशिवाय तुमचं नावाचं स्पेलिंग असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड ते करेक्शन करून ठेवा, डिजी लॉकरमध्ये व्हेरीफाय करून ठेवा, तुमचं माहेरचं नाव, सासरचं नाव याचं संदर्भात व्हेरीफाय करून ठेवा। त्याशिवाय जे इतर डॉक्युमेंट्स आहेत, विशेष प्रवर्ग, राखीव प्रवर्ग, त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही सगळे तयार करून ठेवा, बँकेचं अकाउंट तुम्ही प्रॉपर ठेवा, अपडेट करून ठेवा आणि सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला या म्हाडाच्या लॉटरीचे लागणार आहेत। एक मी एपिसोड वेगळा घेऊन येणार आहे मित्रांनो पुढे, की त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या कारणामुळे तुमचे अर्ज नाकारले जातात याच्या संदर्भात लवकरच माहिती घेऊन येणार आहे। लवकरच आपण पुढील जे काही नवीन माहिती आहे ते आपण लवकरच घेऊन येणार आहोत। अपेक्षा करूया की लवकरात लवकर याची जाहिरात प्रसिद्ध हो आणि सर्वसामान्यांना या लॉटरी घरे उपलब्ध हो। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।